श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकचे 2 प्रकारचे भजी पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे पालकचे टम्म फुगलेले भजी. जसं की बटाट्याची भजी आपण करतो ना, सेम त्याच पद्धतीने हे सुद्धा भजी छान असे फुगणार आहेत. तर त्यासाठी मी काय काय वापरणार आहे हे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर पालकचे खेकडा भजी. तर हे सुद्धा खेकडा भजी एकदम कांद्याची भजी कशी कुरकुरीत होतात, सेम त्याच प्रकारे होतात. तर चला सुरुवात करूया. पालकची छान अशी स्वच्छ भाजी धुवून घेतली. धुताना मीठ टाकायचं आपल्याला 1 चमचा त्या भाजीमध्ये. 15 मिनटं मीठ टाकून ते पाणी तसंच ठेवायचं. त्यानंतर त्याच्यावरचे काही जंतू वगैरे असतात तर सगळे ते निघून जातात. त्यासाठी मीठ टाकून पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला भाजी. नंतर स्वच्छ पाण्याने धुवायची. बॅटर बनवण्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं पीठ. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करायचं, थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आपल्याला तर या प्रकारे आपण छान असं बॅटर करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. तर हे पीठ ॲड केल्यामुळं आपली भजी छान असे कुरकुरीत होणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला हे पीठ अवश्य ॲड केलं पाहिजे. तर बघू शकता मी 2 ते 3 चमचा तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि आपल्याला हे दाटसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ बॅटर करायचं नाही, नाहीतर आपली भजी कुरकुरीत होत नाहीत. तर बघू शकता, तुम्हाला दाखवते. या स्टेपला आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. बघू शकता, तरच आपले भजी छान असे टम्म फुगतात, त्याचबरोबर कुरकुरीतसुद्धा होतात. तर आता याच्यामध्ये पालकचे जे पान आहे, छोटे छोटे पानं वापरायची, कारण टम्म फुगण्यासाठी जास्त मोठं पान आपल्या कढईमध्ये पण म्हणजे नाही का, खूप मोठी पानं असतात ना पालकची. तर त्यासाठी छोटी छोटी पानं घ्यायची. व्यवस्थित अशी 1, 2, 3 भजी आपण आपल्या तेलामध्ये आपण सोडू शकतो. तर गॅसवरती कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवून द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पालकचं एक एक पान बुडवायचं आहे. छान असं बॅटर आपल्या पालकच्या पानाला लागलं पाहिजे. पाहू शकता, या पद्धतीने लावून आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे. तर गॅसची फ्लेम बघू शकता मीडियम ठेवा, म्हणजे छान असा या भजीला आपला कुरकुरीतपणा येतो. पाहू शकता, तुम्हाला दुसरासुद्धा मी भजी सोडून दाखवते. बॅटर आपलं व्यवस्थित झालं ना, तर आपल्या जे काही पालकचे पान आहे त्याला व्यवस्थित बॅटर लागलं जातं आणि भजीसुद्धा छान असा टम्म फुगला जातो. तर पाहू शकता तुम्ही, मी दुसरासुद्धा सोडलेला आहे. तर याच प्रकारे आपण सर्व भजी करून घेणार आहोत. तर बघू शकता, एक साईडून छान भाजल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या साईडला भाजून घ्यायचं आहे. तर खूप छान अशी रेसिपी आहे. मुलं पालकची भाजी खात नाहीत, तर अशा वेळेला ही रेसिपी नक्की ट्राय केली पाहिजे. आणि कधीतरी वेगळी भजी केली तर मुलांना आवडतात. 30 कांदा भजी, बटाटे भजी खाल्लेले असतात मुलांनी. असं वेगळं केलं तर मुलांना वेगळं आवडतं पण खायला. त्याचबरोबर पौष्टिक पण आहे. पालक तुम्हाला माहीतच आहे. तर मी तुम्हाला काढून दाखवते. खूप छान असा कलर आला आहे. त्याचबरोबर व्यवस्थित असा बघू शकता बॅटर लागल्यामुळे टम्म फुगलेला आहे आपला पालकची भजी. तर तुम्हाला मी काढून दाखवते. आणि तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळं आपल्याला या भजीला कुरकुरीतपणा आलेला आहे. तर सर्व भजी मी करून घेतलेल्या आहे. तुम्हाला दिसत असतील, पाहू शकता. या प्रकारे सुंदर अशी भजी आपली तयार झालेली. तर फायनली बघू शकता, खूप छान अशी कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहेत. तर पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल. बघू शकता, अलगद असं वरचं आवरण निघत आहे. मध्ये पालकचे जे पान आहे ते व्यवस्थित असं बघू शकता छान असं फ्राय झालेलं आहे. तर खूप कुरकुरीत आणि क्रंची लागत होती ही भजी. मुलांना तर खूप आवडली. तर आता आपण भजीचा दुसरा प्रकार पाहूया. त्यासाठी पालक जो काही धुवून घेतलेला आहे त्याची मोठी मोठी पानं होती. तर ती पानं आपल्याला या प्रकारे कट करून घ्यायची आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला 1 बटाटा, 2 कांदे वापरायचे आहेत. कांदा आणि बटाटा वापरल्यामुळे आपली भजी छान अशी खेकडा भजी तयार होणार आहेत. तर बघू शकता, या प्रकारे छान असा बारीक अगदी आकारामध्ये कट करून घेतला कांदा. त्याचबरोबर जो काही बटाटा आहे तो या प्रकारे असा किसून घेतलेला आहे लांबट आकारामध्ये. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ओवा टाकला, हिरवी मिरची टाकली, त्याचबरोबर
बघू शकता या प्रकारे चवीनुसार मीठ ॲड केलं आणि कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. तर सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं. बघू शकता या प्रकारे मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये बेसनचं पीठ ॲड करायचं आहे. तर याच्यामध्ये जेवढं बसेल पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण आपल्याला पालक त्याचबरोबर बटाटा कांदा वगैरे घातल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त पाणी लागत नाही. तर याच्यामध्ये जितकं बसेल तितकं पीठ ॲड करूया आणि व्यवस्थित असं बॅटर करून घेऊन आपल्याला बघू शकता मंचुरियन जसं आपण करतो ना किंवा खेकडा भजी त्या आकारामध्ये आपल्याला ही भजी बनवायची आहेत. तर एकदम थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. 2 चम्मच किंवा 3 चम्मच ॲड केलेलं आहे. जास्त पाणी नाही वापरायचं. बघू शकता जास्त करून आपल्याला याच्यामध्ये पालक दिसत आहे. तर या प्रकारचे भजी आपण मुलांना करून दिले तर मुलं आवडीने खातील. तर याच्यामध्ये बघू शकता 2 चमचे तेल ॲड केलं. तेलामुळे क्रंचीपणा येतो, खुसखुशीत लागतात भजी. तर याच्यामध्ये सोडा वगैरे अजिबात वापरायचं नाही. फक्त तेल ॲड केलं तरीसुद्धा भजी खूप छान तयार होतात. तर मी तुम्हाला एक सोडून दाखवते कसं सोडायचं. तर चमचा घेतला आहे. या प्रकारे चमच्याच्या साहाय्यानं आपल्याला एक भजी सोडून द्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपली भजी खेकडा भजी तयार होतात. एकदम हाताने केलं तर एकदम गोळा होण्याची शक्यता असते. तर बटाटा कांदा छान असा तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपली भजी एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी तयार होतात. तर चवीला एक नंबर लागतात हे भजी. बघू शकता छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडून छान असं व्यवस्थित आपल्याला भजी फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता चमच्यानं किंवा हातानं सुद्धा सोडू शकता तुम्ही. तर हे भजी खाल्यानंतर तुमच्या विश्वाससुद्धा बसणार नाही की एवढे छान भजी होतात. तर मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडली. तर मुलं चपातीसोबत किंवा अशीच त्याचबरोबर भातासोबत पण खाऊ शकतात. तर बघू शकता फायनली आपले सर्व भजी तयार करून झालेले आहेत आणि तेलसुद्धा जास्त पिलेलं नाही. एकदम कमी तेलकट भजी आहेत. बघू शकता खूप अशी कुरकुरीत आणि क्रंची झालेली आहेत. तर ही भजीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर बघू शकता एवढे सुंदर असे भजी तयार झालेले आहेत. तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा, त्याचबरोबर एक लाईक करा आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक क्रिएशन या चॅनलला फॉलो करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.